नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम MPSC अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील। तर बघा, आपण कशासाठी आता भेटतोय की 2 फेब्रुवारीला पेपर झाला आपला कंबाईन ग्रुप बीचा। तर ह्याच्यामध्ये जागा होत्या किती? 480। आताच्या ह्याच्यानुसार जागा होत्या 480 जागा होत्या। आणि आपण त्याच्यासाठी पेपर कसा होता आणि कट ऑफ कसा लागणार त्यासाठी आपण कुठले पॅरामीटर लक्षात घेतले ते आपण वन बाय वन बघूयात। आपण बघा, आता पेपर आहे ना, पेपरसाठी बघा टोटल जागा आहेत कशी। आता सध्याच्या जागा बघा, PSIला किती जागा आहेत, इथे STIच्या 209 आहेत, हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातले एक पद आहे, ASOच्या 54 आहेत आणि PSIच्या आपल्या 216 आहेत। असा विचार केला तर 480 पदं होतात। मग मेरिट लागताना कसं लागतात, आत्ता सध्याचा विचार करता 480 × 12चा रेशो सांगितला आहे त्यांनी 12। मग हे काहीतरी 5670 काहीतरी 760 येते काहीतरी, ऑन ॲव्हरेज तुम्ही पकडून चला की 6000च्या आसपास येते। मग त्यांना 5760 पोरं मेन्सला घ्यायच्यात असं पकडा। तर ह्याच्यासाठी लागणारे पॅरामीटर काय आहेत, मग मेरिटसाठी काय लागतं बघा। आता हा पेपर तुम्हाला हे मागचं मेरिट सांगतो, ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी सांगतो तुम्हाला। हे SRच्या जागा मागच्या वेळेस 2023, आता मागचा पेपर खूपच अवघड होता म्हणून मेरिट एवढं लागलं, मागचा पेपर खूपच सोपा होता, तर असं काही नव्हतं। आयोगाचा ट्रेंड काय सांगतो तुम्हाला, 6 विषय GSचे आपले, त्यातला एखादा कुठला तरी विषय ते हार्ड करून सोडतात। मागच्या वर्षी जरा सायन्स थोडंसं हार्ड टाकलं होतं, ह्यावेळेस करंट खूपच आउट बॉक्स टाकलं 2024ला। मग आपण त्याला पॅरामीटर बघूयात। तुम्हाला इथे एक गोष्ट प्रकर्षानं सांगून देतो तुम्हाला, फक्त 49 म्हणजे जे जागा आहेत ना त्या 50ला पण एक कमी आहे। कट ऑफ किती आहे बघा, 58.50। आणि इथं बघा फक्त 70 जागा आहेत। म्हणजे मला सांगायचे तुम्हाला 49 × 12, जे मुलं जेवढे उत्तर येईल ते पोरं इथं पण काउंट झालेत परत। म्हणजे STI पर्यंत तुम्ही आता फिजिकलचा क्रायटेरिया म्हणून काही जणांची उंची बसत नसेल, पण तुम्हाला इथं सांगून देतो की इथं किती मुलं वाढली, परत हेच ह्यातनं 49 वजा करा, म्हणजे जवळजवळ 21 जागा वाढल्या। तर 21च जागा वाढल्यात हा। तुम्हाला वाटेल ह्यात 70 आहेत मग हे ह्यासाठी मुलं सेपरेट, तसं नाही। हे मुलं इथं पण काउंट होतात, कारण जर ह्यांना एखाद्याला 60 मार्क असतील तर तो SRला पण बसतो आणि ASOला पण बसतो। मग इथं काय झालं लक्षात ठेवा तुम्ही, 21 जागा वाढल्यात फक्त टोटल ह्याच्यामध्ये। तर कट ऑफ किती कमी आला आहे, इथं 54 आहे, इथं 4.50 म्हणजे 4.5 कमी झाला आहे। म्हणजे तुम्हाला मला हे सांगायचं। आणि पुन्हा बघा STIला काय झालं परत, हे जागा हे मुलं हे दोन्हीचे मुलं जर समजा किती तुम्हाला सांगायचं झालं तर बघा, हे किती येते, हे 9 येते, 7 आणि 3 10 आणि 11, म्हणजे समजा हे 50 पकडा, 7 आणि 70, 120 पोर आहेत। राहतायत किती बघा तुम्हाला, आता बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं करून दाखवलं, इथं 49 आहेत, हे आपले SRची मुलं। मग ही 49वरनं 70 जागा वाढल्या म्हणजे 21 जागेचा फरक पडला, हे पोरं इथं पण काउंट झाले। आता ह्या दोन्ही मुलं STIला पण राहणार जर त्यांना 54च्या वरी मार्क आहेत। तर बघा इथं 40चा फरक पडला जागेचा, तरी कट ऑफ सेमच राहिला। मला तुम्हाला हे सांगायचं आहे, हे का सांगतोय मी तुम्हाला एवढं फिरवून तर बघा इथं फक्त 49 जागेच्या इथं 70 जागा झाल्या, तर 4.50चा फरक पडला आणि इथं तेवढाच राहिला 40 जागा वाढून पण। म्हणजे तुम्हाला हे सांगायचं आहे, आता समजा आता असतील मार्क मुलांना, तर 40ला भरपूर जनता असते, 40पासून 42 पर्यंत बी भरपूर मुलं असतात। जसं जसं तुम्ही पुढं जायला लागता तसं तसं विद्यार्थी संख्या कमी होते आणि एक रेंज असते, त्यामध्ये नॉर्मल क्राऊड असतो। समजा 40 ते 45 ह्याच्यामध्ये बरेच तुम्हाला दिसतील। ज्यावेळेस तुम्ही 45 क्रॉस कराल ना, त्यावेळेस कमी व्हायला लागतं। मग ते पेपरच्या रेंजनुसार ठरतं। कधी आता मागच्या वेळेस 19 कट ऑफ लागला, ह्याचं कोणी प्रेडिक्ट केलं होतं का? कुठल्याच चॅनलवाल्यांनी माझ्या माहितीप्रमाणे 30च्या खाली कट ऑफ सांगितला नव्हता। मग तो एकदम कमी लागला का? कमी लागला, नंबर ऑफ व्हॅकन्सी जास्त होत्या। म्हणजे लक्षात आलं तुम्हाला की असं 1 to 1 ॲक्युरेट कुणीच सांगू शकत नाही। पण हे आपण का टास्क करतो एवढा, तर बघा आता काय झालं आहे, बरेच चॅनलवाले किंवा हे विद्यार्थ्यांचे पोल घेतात। आता ते पोल कसे घेतात की माझ्याकडं 2000 विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यापैकी आता अवस्था अशी आहे की आपले जे मार्क आहेत ना ते वाढवून पास सांगतात, तेवढेच हवा लायब्ररीमध्ये की। पण तुम्ही खोटं बोलून काहीच मिळवणार नाही बघा। तुम्ही जर खोटं बोलाल ना तर बाकीचे बी अंदाज चुकतात। विद्यार्थी जर वाढवून स्कोअर सांगत असतील तर स्कोअर सांगणार आणि त्या जीवावर सांगणार ना। त्यामुळं रियालिटी तुम्हाला सांगतो, कालच्या पेपरची रियालिटी काय आहे। आपण तुम्हाला आता कालच्या पेपरची रियालिटी सांगूया की ह्याच्यामध्ये हिस्ट्री 2-3 प्रश्न जाण्यासारखेच होते, चुकण्यासारखे विचार करतोय आपण
2 प्रश्न तर अजून पण डाऊट आहे की हे उत्तर आहे की हे उत्तर आहे. जिओग्राफीचे समजा तुमचे एखादा गेला असेल मिस्टेकनं, पॉलिटीचे तुमचे 2 गेले समजा, हे सरळ सरळ पकडतोय, नॉर्मल बिहेवियर आहे. कारण काय करायचं तुम्हाला, इथं वेळ कमी आहे, इथं वेळ किती आहे 60 मिनिटं आहे. हे जर 2 तास वेळ असता तर हे पण गेले नसते. म्हणजे ह्यावेळेस फक्त काय होतं, सोपं जिओग्राफी सोपं होतं. सोपं म्हणजे तुम्हाला कसं माहिती आहे का, सोपं इन द सेन्स की आउट ऑफ मार्क आले पाहिजे, किंवा मग एखादा चुकला तर बरोबर आलं पाहिजे. 2-3 चुकतायत आणि त्याला तुम्ही बरोबर म्हणतायत, त्याला नाही. इकॉनॉमीज ना, इकॉनॉमीचे ह्यावेळेस तुम्हाला सांगू, ह्यावेळेस असे इन्फरन्सचे स्टेटमेंट असलेले क्वेश्चन होते, त्यामुळं तुम्हाला विचार करावा लागत होता, त्यासाठी थोडा वेळ जास्त द्यावा लागत होता, तेव्हाच ते बरोबर येतं. आणि घाईघाईमध्ये ज्यांनी सोडवलंय, ज्याला आता असं वाटतंय की आपलं ते बरोबर आहे, त्याला आन्सर की आल्यावर ती नेमकं कळेल की आपलं काय चुकलं आहे ते. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला 2-3 मार्काचा ह्याला फटका बसणार इथं. 2-3 मार्काचा हिस्ट्री झालं, जिओग्राफी झालं, पॉलिटी झालं, इकॉनॉमी झालं. आणि सायन्स ह्यावेळेस थोडंसं सायन्स ना ज्यांनी वाचलेल्यातलं आलं होतं, परंतु हे करंटनं कॉम्पेन्सेट केलं. करंटला 2-3च 2 जरी लय झालं, हे मी तुम्हाला काय माझ्या मनाचं सांगत नाही आहे. मी कालपासून पेपर झाल्यापासून जे लोकांनी, जे पोस्ट होल्डर आहेत, आपण ज्यांना फोन केले किंवा ज्यांना आपल्याला ज्यांच्याकडनं माहिती घेतली, ज्यांना फोन केले, त्यांच्याशी बोलणं झालं, असे लोक सांगतो तुम्हाला क्रायटेरिया. जे पोस्ट होल्डर आहेत ऑलरेडी, जे लोक कंटिन्यू मेन्सला आहेत, आणि नवीन लोक, आता ह्यांची उत्तरं सांगतो तुम्हाला. हे जे नवीन लोक बोलतात ना की 70, मी कोणाला टार्गेट करत नाही आहे, पण तुम्हाला अंदाजे हवा यासाठी सांगतोय, तुमचं मेंटॅलिटी डिस्टर्ब होऊ नये म्हणून. मी 70 सोडवले, माझे 60 बरोबर आले. आणि हे 2 लोक काय सांगतायत की मी 100 सोडवले, 100 सोडून माझा स्कोअर 55 ते 60च्या दरम्यान राहील. हे जेन्युइन झालं का जेन्युइन झालं तुम्हाला सांगतो. कारण आत्ता हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, करंट आणि सायन्स ह्याची उत्तरं तुम्हाला इथं आल्यानंतर हे लॉजिक लागायला पाहिजे. मग इथं 1 रोमॅन आउट बसतो, इथं LCM बसतो, हे इथं कळालं. मी म्हणत नाही ते अप्रोच लागत नाही, अप्रोच लागतो, 10 प्रश्नाला लागतो किंवा 100 प्रश्नाला पण लागतो, पण त्यासाठी तुमचा अभ्यास लागतो ना. कुठला अप्रोच लागायचा आहे हे नंतर तुम्ही बाहेर आल्यानंतर सांगू शकता की हे ह्यानं बरोबर होतं, पण तसे प्रश्न तुम्ही 10 सोडवल्यावर तुमचे 7 बरोबर येतील, पण त्यासाठी पण तुमचा अभ्यासच लागतो. त्यावेळेस अप्रोच काम करतो, अदरवाईज काम करत नाही. पॉलिटीच्या क्वेश्चनला अप्रोच काम करत नाही, इकॉनॉमीच्या ज्या इन्फरन्सच्या क्वेश्चनला अप्रोच काम केला नाही. मग तुम्हाला हिस्ट्रीला तर अप्रोच, तुम्हाला ते हिस्ट्रीचं बॅकग्राऊंड माहीत पाहिजे, त्यावेळेस ते 2-3 प्रश्न बरोबर येतील. मग तुम्ही एखादा जर अजून एक रायटर राहिला एका विद्यार्थ्यांचा की माझ्या मित्राला 20 पैकी मॅथ्सला 18 मार्क आहेत, 19 मार्क आहेत, मग त्याला विचारायचं की तुला GSला किती आले. असा विद्यार्थीच भेटणार नाही की ज्यांनी GSचे पण 80 व्यवस्थित सोडवले, मॅथ्स रिजनिंगचं पण व्यवस्थित सोडवले, 100 मार्काचं व्यवस्थित सोडवलं. होणारच शक्य नाही. कारण तुम्ही इथं वेळ देताय 20 मिनिटाच्या वरती, तर हे कॉम्पेन्सेट होणार, आणि इकडं कमी वेळ दिला तर हे कॉम्पेन्सेट होणार, म्हणजे प्लस मायनस होणार. त्यामुळं कट ऑफ तुम्हाला सांगायचा म्हणले तर मागचा तुम्हाला सांगितलं मी, 49 जागा असताना सुद्धा 58 पॉईंट. मागचा पेपर काय खूप सोपा होता आणि खूप अवघड होता असा नाही आहे. मागच्या वेळेस थोडंसं सायन्स हार्ड केलं होतं, ह्यावेळेस करंट खूपच हार्ड केलं होतं, त्यामुळे मागच्या वेळेसपेक्षा -2 मार्कच पकडा. आता काही लोक सांगतील की कट ऑफ खूप वाढतोय, दरवर्षीच विद्यार्थी नवीन येतात. हे बघा कसं आहे माहिती आहे, राज्यसेवेचा आणि ह्याचा का मेळ बसत नाही. राज्यसेवेमध्ये 100 प्रश्न हे GSचे असतात, वेळ असतो 2 तास. असा माणूसच नसतो की त्याला वेळ कमी पडतोय, त्यामुळं तिथं तुम्हाला विचार करता येतो, लॉजिक लावता येतं, अप्रोच लावता येतो, मग उत्तर लिहिता येतं. सिले मिस्टेकचं प्रमाण खूप कमी असतं. कारण काय होतं, तुम्ही असं म्हणू शकत नाही की माझ्याकडनं चुकून झालं, याचं बीला गोल झालं, होऊ शकत नाही. पण इथं 1 तासाचा गेम आहे, 1 तासामध्ये तुम्हाला सगळं करायचं असल्या कारणानं हे राज्यसेवेचा पॅटर्न इथं लागत नाही. आणि मागचे मी हे काय सांगतोय, तुम्ही माझी बॅच घ्यावी, मग माझ्याकडं कुठला तरी सब्जेक्ट लावावा, ह्यासाठी हे अजिबात सांगत नाही. मी हे कशासाठी सांगतोय, मला जे कॉल आले त्यांना उत्तरं देण्यासाठी, वैयक्तिक देऊ शकत नाही, ह्यासाठी आपण व्हिडिओ बनवतोय. आणि वैशिष्ट्य म्हणजे ज्या मुलांना चांगले मार्क असतात, तुम्हाला सांगतो आता काय प्रॉब्लेम आहे, ज्या विद्यार्थ्यांना 50+ मार्क आहेत त्यांना आत्ताच मार्केटवाल्यांनी सांगून दिलं की स्कोअर 55च्या खाली काही लागत नसतोय. मग ते 2 महिने फिरणार, असेच 2 महिने फिरणार, 2 महिन्यानंतर त्याला कळणार की आपण येणार आहोत. मग तिथून पुढं तो मराठी इंग्लिश करणार. मग मराठी इंग्लिश केल्यानंतर समजा त्याला 1-1.5 महिना कळालं, जर तो जुना असेल तर पास होईल, अदरवाईज काय होतं, परत त्याची ती मेन्स 4-5 मार्कांनी जाते, मग नंतर तो प्रिलिम्स देतो. मग हे असं व्हिशियस सायकल आहे.
त्यामुळं काय करायचं, ऐकायचं कोणाचं ते ठरवायचं आपण. मी आत्तापर्यंत तुम्हाला हे सांगताना जाणीवपूर्वक सांगतोय की कधीच कट ऑफ हा 50 क्रॉस करणार नाही. आत्ताच्या ह्या स्टेजला 50च्या पुढं क्रॉस केला तर माझा नंबर आहे. मी हे का सांगतोय हे आयोगाला पण माहीत नसतं. मी हे का सांगतोय, 50च्या प्लस का जाणार नाही, त्याला काहीतरी पॅरामीटर आहेत ना. त्यांनी करंटचे, तुम्हाला सांगतो, करंटचे 2 प्रश्न बी ओळखीचे टाकले नाहीत, तर मेरिट कसं 50 प्लस जाईल हो? साधा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. जर एखादा 15पैकी 11-12 चुकलेत विद्यार्थ्यांचे, पर 10-11 चुकलेत समजा, ह्याचे मायनस केले, नेट गेन आहे ना विद्यार्थ्यांचा 2-3 मार्क आहे. नेट गेन म्हणतोय, मार्क नाही म्हणतोय. समजा आता एखाद्या विद्यार्थ्याला 5 मार्क, 10 चुकले, तर त्याचा 2.5 मार्क वजा करावं लागतील ना. 5 आलेत म्हणल्यावर ह्यातनं मग 2.5 मार्क केलं, वजा जर केलं तर त्याकडे 2.5च मार्क राहत आहेत. म्हणजे त्याला नेट मार्काचा गेन किती होतोय माहिती आहे तिथं? 2.5. 15पैकी 2.5. मग विचार करा, त्याला मॅथ्स रिजनला किती मार्क येऊ द्या, सायन्सला थोडे मार्क येऊ द्या. आणि सायन्सला असं काही नव्हतं की सायन्सला पण 2-3 क्वेश्चन जरा हार्डच होते, त्याचं पण आणि कॉम्प्लिकेशन आहे, आयोग कुठलं उत्तर देतं येते. त्यामुळं तिथं पण आउट ऑफ मार्क येतील 15पैकी 15 असं नाही. त्यामुळं असं पॅनिक होऊ नका की मलाच मार्क आले नाहीत, बाकीच्यांना खूपच मार्क आले, 60 प्लस सांगतायत. आणि हे पुण्यामध्ये खूप चालतं. एक माझा मित्र आहे, त्याला 60च्या खाली स्कोर नाही. मग तुझा किती आहे? हे पहा, 60 प्लस असणारे असतील, नंबर ऑफ किती, संख्या किती असेल ते मार्कासाठी कन्सिडर होणार आहेत का? तर नाही होणार. 70 प्लस हे असतील, 90 प्लस हे असतील, आहे त्याला आपल्याला वाकडं लावायचं आहे का? नाही. तुम्हाला कितीही असू द्या, मार्क आपल्याला काय विचार करायचा आहे, आपण कशासाठी बघतोय हा व्हिडिओ, तुम्ही कशासाठी बघत असाल की आपण पास होतोय का, आणि पास झाल्यानंतर आपल्याला आत्ता जर समजा 2-4 दिवस गेले, आन्सर की आली, समजा तुम्ही कधी पण कुठली पण ॲड बघता, कधी पण 60 प्लस मार्क पडण्याचा प्रयत्न करा. मग 60 प्लस मार्क पडण्याचा प्रयत्न करा, कारण हा आयडियल असतो, कधीच गेलेला नसतो याच्यावर. आणि कधी पण कट ऑफ ना, आता ही 49 जागेला 60च्या आसपास लागला, गेला आहे का 60च्या वरी, जागा किती आहे तिथं. मग मागच्या वेळेस म्हणतील मागच्या वेळेस पेपर खूपच सोपा होता, ह्यावेळेस पेपर खूपच सोपा होता, त्याच्यापेक्षा मागच्या वेळेस हार्ड होता. मागच्या वेळेस काय हार्ड होतं, जरच बाहेर आल्यानंतर सगळ्यांना पेपर सोपा वाटत असतो, हे लक्षात घ्या. पेपरचं टेम्परामेंट, पेपरला असलेला वेळ 60 मिनिट, पेपर आहेत, क्वेश्चन आहेत 100. ह्यावेळेस मॅथ्स रिजनिंग आणि कम्पेअर करता 2023-24 मॅथ्स रिजनिंग सेम होतं, काही फरक नाही. ह्यावेळेस इकॉनॉमीचे जे क्वेश्चन होते हे ॲनालिसिस बेस होते, मागच्या वेळेस फॅक्च्युअल होते. ह्यावेळेसचं करंट एकदम वाट लावणार होतं. इथं पोरांना 2-3 मार्क आलेत, ॲव्हरेज गेन म्हणतोय टोटल. आणि मग मागच्या वेळेच्या करंटला 10-11 मार्क आहेत. मागच्या वेळेस सायन्स थोडंसं अवघड होतं, ह्यावेळेस जरा थोडं सोपं होतं, म्हणजे प्लस मायनस इक्वल झालं ना. म्हणून तुम्हाला सांगतोय मी, काय कट ऑफ कमी सांगून कुठली माझी बॅच विकण्याचा प्रयत्न करत नाही. मला एकदा परत सांगतो, आठवण ह्याची करून देतोय की समजा हे तुम्हाला पॅरामीटर आहे. आणि हे एक सांगायचं आहे बघा, इथं 54 आणि इथं पण 54, जागा वाढून पण तिथं का ती रेंज असते, त्या रेंजमध्येच विद्यार्थी असतात. तुम्हाला काय वाटत असेल वैयक्तिक तर कमेंट करा. आणि माझ्याच बॅचमधनं करंटच्या कमी प्रश्न आले, मग दुसऱ्याच्या बॅचमधनं मला दाखवून द्या कोणाच्या बॅचमधनं आले. कारण तुम्ही जे समजा कसं असतं माहिती आहे, आता समजा अजून एक गोष्ट सांगून देतो तुम्हाला. ह्यावेळेस त्यांनी कंबाईनचा ट्रेंड काय आहे माहिती आहे, तुम्ही मागचे पेपर काढून बघा, म्हणजे 2024चा, 2023चा, 2022चा पेपर घेऊन बघा. त्यांनी एक विषय, जे आपले GSचे 6 विषय असतात ना, त्याच्यापैकी हार्ड बनवला. ह्यावेळेस त्यांनी करंटला हार्ड बनवलं होतं, मागच्या वेळेस त्यांनी सायन्सला हार्ड बनवलं होतं. असं ते त्यांचा ट्रेंड आहे. ते का तर मार्क बॅलन्स ठेवण्यासाठी किंवा कट ऑफ बॅलन्स ठेवण्यासाठी ते इन्स्ट्रक्शन दिलेले असतात एक्झामिनरला. त्यामुळं असं नाहीच आहे की एखाद्याच्या ह्याच्यातून आले नाहीत. आता समजा तुम्ही काय अभ्यास करायचं सोडणार आहात का, करंटला ह्यावेळेस नाही आले, मग समजा आता 4 मेला जी एक्झाम आहे आता कंबाईनची ग्रुप सीची, ह्यावेळेस जर करंट सोपं आलं तर मग तुम्ही तोट्यात राहाल. त्यामुळं असं करू नका. ते 6 विषयापैकी ते ठरवतील कुठला विषय अवघड करायचा आहे तो. आपण काय करायचं, सगळ्या विषयाला आत्ता समान न्याय द्यायचा आणि एक्झाम समोर आल्यानंतर कोणतेही 4 विषय फिक्स करायचे. बघा, ते हिस्ट्री, जिओग्राफी त्यांनी काय केलं ह्यावेळेस राज्यसेवेला, जे आपलं इकॉनॉमिक्स असतं ना ते हार्ड बनवलं. मग आता यांनी कंबाईनला काय केलं, सायन्स आहे ना ते थोडं मॉडरेट लेवलला ठेवलं, करंट एकदम हार्ड केलं. हे जुन्या विद्यार्थ्यांना माहीत असतं, नवीन विद्यार्थ्यांनी हे समजून घ्या. त्यामुळं हवेत न राहता तुम्हाला जे काही वाटतंय त्याच्यानुसार प्लॅन करा. आपल्याकडं हे आता किती आहेत, एप्रिलला एक्झाम आहे,
राज्यसेवेची 1 जूनला कंबाईनची एक्झाम आहे मेन्स, त्यामुळे 1 एक्झाम 1 कट ऑफ आहे, ह्याचा फायदा करून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे राज्यसेवेच्या किंवा कंबाईनच्या जागा जे वाढीसाठी प्रयत्न करायला चालू आहेत तिथं पार्टिसिपेट राहा, ॲक्टिव्ह पार्टिसिपेट राहा. जागा वाढल्या, ह्याच्यामध्ये 200-300 जागा वाढल्या ना तर खूप फरक पडेल. तुमची जी 2 वर्षाची प्रोसेस आहे ना ती 4 महिन्यात एंड होईल. तर त्यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.